नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर संपूर्ण श्रावण महिना संपत आला आणि आता माझी चाललेली आहे साफसफाई. म्हणजे आधी ना थोडंसं वरचेवर साफसफाई केली होती, पण आता जसं मी तुम्हाला माहीत पडलंच आहे की आपली वास्तुशांती आहे, पुढेसुद्धा मी सांगणार आहे. तर त्याच्या निमित्ताने संपूर्ण घर छान स्वच्छ करायचं आहे. तर मागचे जे काही दिवस होते ना, जसं मी म्हटलं तुम्हाला की पाठीचं दुखणं, पायाचं दुखणं हे खूप चालू होतं आणि वातावरण जसं थंड होत जातं ना, तसं जे वाताचा ज्यांना त्रास असतो तर ते आणखीनच खूप जास्त वाढायला लागतं. तर आयुर्वेदिक औषधं जी केली तर त्याचं तेवढ्यापुरता मला आराम पडला आणि त्यानंतर परत पुन्हा ते दुखायला लागलं. तर आता पुन्हा ॲलोपॅथीच चालू केलं मी औषध. आणि खरं सांगते की मला खूप टेन्शन आलं होतं की कसं होईल का हे सगळं. आता ठरवलं तर आहे, पण मला सगळं साफ करायचं आहे. तर मला अक्षरशः ना उठायला बसायला सुद्धा होत नव्हतं, इतकं जाम झालं होतं. पण मी म्हणते ना की खरंच म्हणजे स्वामींनाच सांगितलं की तुमच्या म्हणजे हातातच आता सगळं सोपवलं आहे, जे काही असेल ते. आणि खरंच त्यांनीच मार्ग दाखवला. जे म्हणजे हॉस्पिटल जे मिळालं किंवा जे डॉक्टर होते तर ते पण समर्थ नावापासूनच सुरू होत होतं. आणि अगदी मला म्हणजे जशी मी पूर्वी होती ना तशी अगदी खणखणीत झाल्यासारखं झालं आणि इतका उत्साह आला ना मला कामाला. खरंच आपलं शरीर व्यवस्थित असेल तरच आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. जर शरीर व्यवस्थित नसेल तर खरंच काहीच होत नाही. म्हणजे आपली मनस्थितीसुद्धा राहत नाही कुठल्या गोष्टीला काही काम करण्याची वगैरे. तर ह्या एक ताई आहेत, त्यांना मी बोलवलं होतं कारण डॉक्टरांनी म्हणजे डायरेक्ट खाली वाकण्यासाठी किंवा काही जड उचलण्यासाठी मनाई केली आहे. तर म्हणून पण अगदीच आपल्याला काहीच न करता अजिबात जमत नाही. स्पेशली स्वयंपाकघर, किचन जर आपल्याला साफ करायचं असेल तर आपल्या पद्धतीनेच साफ केलं पाहिजे आणि आपल्या पद्धतीनेच सगळ्या गोष्टी लागल्या गेल्या पाहिजे. हा आपला एक म्हणतात ना की स्त्रियांचा अट्टहास असतोच. आणि म्हणून त्यांना मी भांडी फक्त घासण्यासाठी बोलवलं की मला फटाफट तुम्ही व्यवस्थित घासून द्या, मग बाकी जे लावायचं आहे ते मी सगळं लावते. आणि माझं जे किचन साफ करताना माझी काम करण्याची एक पद्धत आहे की एक रॅक काढायचा आणि तेवढंच क्लीन करायचं आणि तेवढंच परत पटकन लावून घ्यायचं. कारण नाही तर मग काय होतं ना, सगळं एकदम काढतो, मग सगळा घरभर पसारा होतो, मग तो दिवसभर तसाच रेंगाळत ठेवायचा आणि ते आणा काढा तिथे म्हणजे वाळत टाका. त्याच्यामध्ये आपण इतकं थकून जातो आणि एकदा एक काम संपलं ना पूर्ण की एक पॉईंट नंतर आपल्याला मग कंटाळा यायला लागतो. मग ती भांडी बघून आणखीन मग जीव असा एकदम होऊन जातो. तर म्हणून तेव्हाच्या तेव्हा फटाफट लावली ना तर नंतर बघा तुम्ही घरात काहीच पसारा राहत नाही. तर म्हणून त्यांना एक मी रॅक काढत होती, फटाफट पुसून आणत होती. रॅकच्या आतमधलं सगळं पुसून पटापट मी लावून टाकत होती. म्हणजे कसे मला जशी भांडी मी जशी ठेवते रेग्युलर तर तशीच ती भांडी ठेवली पण जात होती. परत कोणाला मग विनवण्या करा, अरे करा ना, अरे मदत करा ना, असं करण्याची गरज पडत नाही. तर म्हणून कामं आपल्या पद्धतीनुसार आपण व्यवस्थित केली ना तर अगदी व्यवस्थित पटपट होतात. तर या ताईंना मी बोलवलं होतं ना, तर त्या म्हणजे असं साफसफाईची कामं करतात. तर म्हणून मी त्यांना बोलवलं होतं. तर आता सगळं आज पूर्ण किचनची साफसफाई करणार आहे आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्यांना बोलवलं आहे सगळं व्यवस्थित पुसण्यासाठी. कारण इथे स्लायडिंग खूप आहेत, म्हणजे जवळपास 5-6 मोठ्या स्लायडिंग आहेत आणि पावसामुळे ना बाहेरून अगदी खूप खराब होतात. तर त्याच्यासाठी त्यांना म्हटलं स्पेशली स्लायडिंग मला व्यवस्थित पुसून द्या. बाकी तर वरचेवर सारखा हात माझा फिरतच असतो घरामध्ये, पण तरी वरती चढ उतर मग ते एकजण कोणीतरी कपडा पिळून देण्यासाठी आपल्याला लागतंच. तर म्हणून त्यासाठी त्यांना बोलवलं. तर बघा किती पसारा होतो ना ही भांडी काढायची म्हटलं. आणि इतर वेळी बघा किचन किती असा एकदम मस्त नीट क्लीन असा दिसतो. पण खरं सांगू तुम्हाला एक गोष्ट की ट्रॉलीमुळे ना खूप फरक पडतो किचनला. ट्रॉलीमुळे भरपूर भांडी आतमध्ये जातात सगळे आणि पसारा जो होतो ना किचनमध्ये बाहेर असा तो पसारा होत नाही. तर किचन बनवतानाच तुम्ही तुमच्याकडे काय भांडी असतात अवेलेबल त्याच्या हिशोबाने तुम्ही ट्रॉलीचे सेक्शन बनवा.
म्हणजे तुम्हाला तुमची भांडी अरेंज करायला इझी पडेल. दुसरी गोष्ट की बघा, हा आहे भीमसेनी कापूर. बऱ्याच ताई विचारतात की ताई ट्रॉलीच्या आतमध्ये झुरळ होतात, तर त्याच्यामुळे काय करायचं. तर तुम्ही आतमध्ये आहे ना अशा प्रकारे छोटे छोटे भीमसेनी कापूरचे तुकडे घालून ठेवा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आता ज्यांच्याकडे जागा अवेलेबलच नसेल तर त्यांना ऑप्शन नाही आहे, पण शक्यतो या खालच्या साईडला ज्या ट्रॉलीज येतात ना तिथे खाण्याचं काहीच सामान ठेवू नका. आता माझ्याकडे फक्त एकच म्हणजे पुढचा सेक्शन मी तुम्हाला दाखवते, तोच सेक्शन आहे. तिथेच फक्त मी नेमकंच सामान ठेवलं आहे, म्हणजे साखर, चहा पावडर, मीठ, तेलाचं छोटंसं ते बुदली आपली वगैरे एवढंच ठेवलं आहे. बाकी काहीही सामान मी इथे खाली ठेवलेलं नाही आहे. शक्यतो काय होतं, जेव्हा खाण्याचं सामान असतं ना त्याच्यामुळेच जास्तीत जास्त कॉक्रोच होतात. आता इथे बघा 1 वर्ष झालं मला येऊन, एकही ट्रॉलीमध्ये कॉक्रोच असं म्हणजे नामोनिशाणच नाही आहे, कुठेच नाही आहे घरामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही पेस्ट कंट्रोल करत जा घरामध्ये. तुम्ही एकदा वर्षाची त्यांची जी सर्व्हिस असते ना ती घेतलीत ना, तर वर्षभरातून 2दा का 3दा ते संपूर्ण घरात पेस्ट कंट्रोल करून घेतात. तर त्याच्यामुळे ना बराच फरक पडतो. म्हणजे उंदीर, पाल, झुरळ सगळ्यांसाठी असतं ते. अगदी ड्रॉपचं सुद्धा असतं आणि स्प्रेचं सुद्धा असतं. आपल्यावर आहे आपल्याला कुठल्या प्रकारचं पेस्ट कंट्रोल करायचं आहे. तर आणि वरचेवर आपली घरामध्ये साफसफाईसुद्धा असली पाहिजे, त्यानेच ह्या गोष्टी कमी होतात. तर बघा, हा जो सेक्शन आहे ना, इथे मी फक्त ज्या उभ्या बॉटल्स ज्या लागतात रेग्युलर सारख्या त्या फक्त ठेवते आणि एक मसाल्याचा डब्बा असतो, बस. बाकी मी कुठलंच खाण्याचं कुठलंच सामान माझं ट्रॉलीमध्ये नसतं. तर इथे ना आतल्या साईडला ना म्हणजे हात घुसत नाही, तर त्याच्यामुळे आतमध्ये थोडीशी धूळ जमा झाली होती. तर म्हणून ते मी काढायचा प्रयत्न करत होते की हे जरा व्यवस्थित बाहेर काढलं तर आतमध्ये पूर्ण हात घालून व्यवस्थित क्लीन करता येईल. एकदा जर डीप क्लिनिंग केली ना तर पूर्ण अगदी व्यवस्थितच करून घ्यायची, कारण आपण परत मग ते करायला जात नाही. म्हणून बऱ्याचदा मी काय करते की जसा वेळ मिळतो तसं एखादं सेक्शन क्लीन करते, त्याने खूप फरक पडतो. तर ही जी भांडी आहेत ना ही खूप जुनी भांडी आहेत आणि मला आता ना खूप आवडतात पितळेची भांडी, तांब्या पितळेची. तर ही ना ह्यांच्या लहानपणाची म्हणजे मिस्टरांच्या लहानपणाची भांडी आहे. त्याच्यामध्येच ते पाणी प्यायचे, जेवायचे. तर ही सासूबाईंकडे होती आणि त्यांची लहानपणीची आठवण म्हणून मग मी ती भांडी इथे आणलेत. तर हे बघा, हे छोटंसं हे कास्याचं ताट आहे, प्युअर कास्याचं ताट आहे, अगदी जुनं, म्हणजे हे खूप जुनं आहे. तर म्हणून मी भांडी छान अशी व्यवस्थित घासून पुसून ठेवते. तर त्यांच्याकडे तर भरपूर भांडी आहेत, मी एका व्हिडिओमध्ये दाखवलीसुद्धा होती त्यांच्याकडची भांडी. तर इकडचा हा जो डीप सेक्शन आहे तर याच्यामध्ये मी माझे सगळे डब्बे ठेवते, म्हणजे पिठाचे जे डब्बे असतात ना ते ठेवते. तांदळाचा डब्बा असतो आणि बस आता ते क्लीन करून घेते. जास्त पण असं खिचडी करत नाही की जे म्हणजे आपल्याला साफ करायला प्रॉब्लेमॅटिक होईल, असं मी खूप जास्त भांडी भरून ठेवत नाही. अगदी आपल्याला पटकन क्लीन करता येईल प्रत्येक एक जरी सेक्शन काढला, अशा प्रकारे मी सगळी भांडी ठेवलेली आहेत. तिथून जेव्हा म्हणजे जुन्या घरातून जेव्हा शिफ्टिंग केलं ना तेव्हा मी बरंच सामान म्हणजे खूप सारं सामान मी खरंच देऊन टाकलं, कारण काही गोष्टी आपण खरंच वर्ष वापरत नाही, नुसतीच ती अशी भरून ठेवतो की हे हवंय, हे ह्याने दिलंय, ते त्याने दिलंय, असं करून आपण खूप साऱ्या वस्तू कोंबून ठेवतो. तर म्हणून तो कानाला एक खडा लावला मी तिथपासून, आणि म्हणून आता जे पण काही वाटतं की हे वापरात येत नाही आहे तर ते मी लगेचच साईडला काढून ठेवते आणि कोणाला तरी देऊन टाकते की कोणीतरी ते वापरेल. आपण फक्त ठेवण्यात त्यात काय अर्थ आहे मला सांगा. तर बाहेर वातावरण छान थंड होतं आणि पाण्यात काम करून आहे ना असं अंग एकदम थंड होऊन जातं. तर म्हणून मस्त चला म्हटलं चहा ठेवूया, त्यांना पण ताईंना पण थोडंसं म्हणजे बरं वाटतं, कोणी काम करतं ना पाण्यात तर त्यांना पण बरं वाटतं. तर म्हणून थोडासा टी ब्रेक घेतला आणि त्यानंतर पुन्हा लागलो आम्ही कामाला. तर वरचं बघा, अगदी वरचं सेक्शन काढलं होतं, तेवढ्यात काय झालं की एसीचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. तर एसीवाले आले आणि मोठा जो टेबल आहे तो त्यांनी घेतला आणि मग झालं आमचं काम रखडलं. तर म्हटलं चला तोपर्यंत आता हे जे मधले सेक्शन्स आहेत ते क्लीन करून घेऊया. आणि हे जे सेक्शन आहेत ना हे मी तुम्ही बघत असता की रेग्युलर माझा इथे हात फिरतच असतो, त्यामुळे एवढे खराब झालेले नाही आहेत. पण तरीही काढलं डीप क्लिनिंग तर पूर्णच क्लीन करायचं.
तर आतमध्ये हे जे आपण शेल्फ लायनर्स आहेत हे टाकले ना तुम्ही, तर खालचा जो सनमायका असतो ना आपला, तो बऱ्यापैकी क्लीन राहतो, अगदीच म्हणजे खराब होत नाही. नाही तर पूर्ण धूळ किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी तिथे पडून खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर बघा अशा प्रकारे हे सगळे डब्बे मस्त पुसून इतके छान चकचकीत होत आहेत ना, सगळं काढण्याची पण कधी कधी गरज नसते. कारण हे जे डब्बे रिकामी होतात, एक डब्बा जेव्हा रिकामी होतो लगेचच मी स्वच्छ धुवून क्लीन करून त्यानंतरच त्यामध्ये दुसऱ्या गोष्टी भरून ठेवते. तर आता हे सगळं छान लावून घेते व्यवस्थित. आणि तुम्हाला सांगू की अशी जेव्हा डीप क्लिनिंग होते ना घराची, तर त्या डीप क्लिनिंग नंतर तुम्हाला घरामध्ये ना अगदी फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं. तर पण या सगळ्या कामांमध्ये ना एक म्हणजे मदतीचा एक हात आपल्याला लागतोच, एकट्या माणसाचं हे काम नाही आहे. आणि त्याच्यात मध्ये हे आपले सगळे रोजचे आपली माणसं नाही म्हणता येणार, आपले मित्र म्हणजे हे कावळे, यांचं दिवसभर चालू असतं. पण चांगलं वाटतं मला की कोणीतरी म्हणजे कोणी येतं आहे आपल्याकडे काहीतरी खाण्यासाठी मागण्यासाठी, तर खूप चांगली गोष्ट आहे ती. तर त्यांना पण मध्ये मग शेव दे, त्यांना त्यांच्यासाठी चपात्या दे, मग बिस्किटं दे, असं काही ना काही चालू असतं त्यांचं पण. तर हे सगळे कामं आता इथलं सगळं म्हणजे हे सगळे शेल्फ झाले क्लीन करून, पुसून वगैरे झाले छान. तर इथल्या सगळ्या बरण्या फक्त वरचेवर पुसून घेतल्या, सगळंच घासत पुसत बसलो नाही. आणि हे सगळं मी आता जे आहे ते लावून टाकते. आणि आपण समोर असू आणि आपण हाताबरोबर फटाफट कामं करून घेतले ना, तर बघा सगळं लावून पण झालं. आणि हेच जर सगळं मी काढलं असतं, सगळं बाहेर हॉलमध्ये जमा ठेवलं असतं, तर परत मला सगळं सुकल्यानंतर संध्याकाळी परत ते सगळं सॉर्टिंग करायला लागलं असतं आणि परत सगळं सामान लावायला परत वेगळा वेळ गेला असता. तर म्हणून अशा प्रकारे माझं काम असतं की म्हणजे सिस्टमॅटिक काम होऊन जातं, पटापट होतं. वेळ लागतो, पटापट नाही होत, वेळ लागतो. म्हणजे आता सकाळी सुरू केलं होतं ना आम्ही, सकाळी जवळपास 9:30 आम्ही सुरू केलं होतं, ते आम्हाला संध्याकाळी 4:30 वाजले. फक्त आणि फक्त किचन आणि स्वयंपाकघर आम्ही साफ करत होतो. पण एक आहे की डीप क्लिनिंग आहे, तर डीप क्लिनिंगला नक्कीच वेळ लागतो. तर ह्या व्हिडिओनंतर आता जो आपला श्रावण सोमवारचा व्हिडिओ आहे तो येईल. काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या मी शेअर करेन. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पूजेचा नंतरच व्हिडिओ येईल. कारण तुम्ही बघताय की किती सारी कामं असतात आणि एकट्याच्या डोक्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी असतात की काय करायचं आहे, हे राहिलं आहे, ते राहिलं आहे, हे आणून ठेवू, ते आणून ठेवू, असं सगळं काय डोक्यात असतं. तर म्हणून सगळंच शक्य होत नाही. पण जेवढं होईल ना तेवढं नक्कीच मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेन. आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद या पूजेमध्ये आमच्यासोबत नक्कीच राहू द्या. अशी माझी आता सगळी साफसफाई सुरू आहे. किचन तर साफ केलं पूर्ण, त्यानंतर संपूर्ण घर व्यवस्थित स्वच्छ केलं, पूसपास सगळी जी नेहमीची तर असतेच, पण तरी पण काहीतरी स्पेशल असेल तर तेव्हा आपण पूर्ण घर असं जेव्हा स्वच्छ होतं ना तेव्हाच खूप मस्त फ्रेश वाटतं. तर काय आहे स्पेशल, तर स्पेशल म्हणजे की आता जो येता बुधवार आहे म्हणजे 20 ऑगस्टला आपल्या घराची वास्तू शांती आहे, वास्तुपूजन आहे. फायनली तो योग आलेला आहे. खूप वर्ष झालं, म्हणजे आम्ही मागच्या वर्षी 11 जुलैला शिफ्ट केलं होतं आणि त्याच्यानंतर आता 20 ऑगस्टला वास्तुपूजन होतं आहे. तर असं म्हणतात की 1 वर्ष म्हणजे 1 वर्षाच्या आतच वास्तुपूजन करावं, पण आता काही अशा गोष्टी होत्या की ज्यामुळे शक्य होत नव्हतं ते. तर फायनली शक्य झालेलं आहे आणि 20 तारखेला वास्तुपूजन आहे.
तर वास्तुपूजन कसं काय होईल त्याचंसुद्धा ते पण मी तुमच्यासोबत थोडं का होईना जसं मला जमेल तसं शेअर करेन, कारण बऱ्याच गडबडी असतात आणि जेव्हा संपूर्ण गोष्टी सगळ्या आपल्याच डोक्यावरती असतात ना, तर तेव्हा पहिली जी प्रायोरिटी असते ती म्हणजे की कार्यक्रम आपला व्यवस्थित पार पडला पाहिजे, देवाचं जे पण काही होतंय ते अगदी व्यवस्थित झालं पाहिजे, ही पहिली प्रायोरिटी असते. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर. तर एक छान गोष्ट मी तुम्हाला दाखवते की वास्तुपूजनासाठी स्पेशली मी म्हणजे बाकीच्या तर काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात त्या नेहमीच्याच असतात, पण एक छान गोष्ट मी मागवली आहे ती म्हणजे मी ममता ताईकडून एक तिला मी सांगितलं होतं की मला ना सुंदर असं दाराचं पैठणीचं तोरण हवं आहे, तर तिने मला स्पेशली वास्तुपूजनासाठी छान असं पैठणीचं तोरण बनवलं आहे. तर ते काय कसं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा किती सुंदर तिने बनवलं आहे, म्हणजे मी विचार पण केला नव्हता त्याच्यापेक्षा पण सुंदर बनवले. बघा हे जे बनवले ना हे लटकन हे दोन्ही साईडला तिने वर्क केलं आहे. बघा एक नंबर असं तिने तोरण बनवलं आहे, अगदी दरवाजा असा, आणि किती मोठं बनवलं आहे, माझा संपूर्ण दरवाजा कवर होणार आहे या तोरणाने. इतकं सुंदर बघा किती मोठं आहे हे, 3 फुटाचं आहे मला वाटतं, हे 3 फुटाचं आहे. तर एक नंबर असं तोरण आहे, कुठेही मिळणार नाही रेडीमेड. तुम्ही असं जर बघायला गेलात ना तर ही क्वालिटी आणि ही फिनिशिंग आपल्याला कुठेही मिळणार नाही. तर हे मी ममताताईकडून मागवले. ममताताईचा जो नंबर आहे तो स्क्रीनवर दिलेला आहे, तर ज्यांना हवं असेल असं पैठणीचं सुंदर तोरण तर तुम्ही नक्की तिच्याकडे मागवू शकता. हे मी वास्तुपूजनाच्या आधीच लावणार आहे, जी पण तयारी करणार आहे ना ती मी सगळी आधीच करणार आहे, कारण फायनली पूजेच्या दिवशी मग आपली सकाळी सकाळी पूजेची जेवणाची वगैरे खूप गडबड असते, मग त्याच्यामध्ये जे सजावटीचं वगैरे काय म्हणाल तर ते काही सकाळचं घाईत होत नाही, मग बऱ्याचशा आपल्या प्लॅन केलेल्या गोष्टी राहून जातात. मग त्याच्यामुळे आदल्याच दिवशी जे पण काही करायचं आहे सजावटीचं वगैरे काम तर ते सगळं आदल्या दिवशीच मला करायचं आहे. तर हळूहळू व्हिडिओज येतील तुम्हाला, कारण बघा पूजेच्या दिवशी इतकी सारी गडबड असणार आहे ना की सगळंच काही मला असं व्यवस्थित शेअर करता येणार नाही. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की माझी सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी जी असते ती असते पूजा, आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर उद्या तर आपला म्हणजे श्रावण सोमवार, उद्याच म्हणजे श्रावण सोमवारच्या दिवशीच तुम्हाला हा व्हिडिओ येईल, तर सोमवारची पूजा असेल, त्याच्यानंतर मधला एकच दिवस मिळतो मंगळवार, आणि त्यानंतर बुधवारी पूजा आहे. तर हा शेवटचा मुहूर्त आहे श्रावणातला, आणि म्हणून म्हटलं त्याच्यानंतर डायरेक्ट मग मार्गशीर्षमध्ये मुहूर्त आहेत, म्हणजे कार्तिकी जेव्हा चालू होतं तर तेव्हा मुहूर्त आहेत वास्तूचे. तर म्हणून म्हटलं तितपत लांबवायचं नव्हतं आम्हाला, तर म्हणून म्हटलं हा शेवटचा मुहूर्त आहे तर होऊन जाऊ दे. वास्तुपूजा खूप महत्त्वाची असते. आपण ज्या जागेमध्ये राहतो तिथे वास्तुपुरुषाची स्थापना होणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आमच्याकडून खूप डिले झालं, कारण त्याला खूप सारी कारणं होती, आणि असो पण लेट जरी असेल पण तरी करणं महत्त्वाचं आहे. बरेच जण खूप वर्ष एकाच घरात राहतात तरी वास्तुपूजन करत नाहीत, आणि मग त्याच्यामुळे खूप साऱ्या अडचणींना आपल्याला सामना करावा लागतो, आणि आपल्याला कधी कधी कळतही नाही की नक्की कशामुळे ह्या गोष्टी होत आहेत. तर आपल्या घरातली वास्तुपूजा होणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. तर चला, तर असं तुमच्यासोबत आज काय शेअर केलं. खूप दिवस व्हिडिओज येत नव्हते, आता हळूहळू येतील व्हिडिओज तुम्हाला रेग्युलर काही ना काही. तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्यासोबत नेहमी असंच असू द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.